नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली जिल्ह्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम आता जोरात सुरू आहे. नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार वेगवेगळ्या पक्षांचे, वेगवेगळ्या आघाड्यांचे जाहीर होत आहेत आणि त्याच वेळेला नगरसेवक पदासाठी सुद्धा अर्ज मोठ्या संख्येने दाखल व्हायला लागलेले आहेत. सोमवार मंगळवार या दिवशी अधिक अर्ज दाखल होतील आणि चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होईल. उमेदवारी अर्ज किती दाखल झाले वगैरे याचं हे दिसतंय. त्याच वेळेला आता या पुढच्या लगेचच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे आणि त्यानंतर सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची निवडणूक होणार आहे. आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची राजकीय रणनीती सुरू होती आणि ती अजूनही आहे. आणि ती रणनीती अशी आहे की भारतीय जनता पक्षाला ह्या सांगली जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शह द्यायचा. महायुती जी आहे त्या महायुतीमधून यांचे अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते बाजूला काढायचे. शिंदेची जी शिवसेना आहे, एकनाथजी शिंदे यांची, त्या शिवसेनेचे काही नेते बाजूला काढायचे आणि भारतीय जनता पक्षाला एकमेव टार्गेट करायचं आणि इथं पूर्णपणे शह द्यायचा. भारतीय जनता पक्षाचं पूर्णपणे जिल्ह्यातलं वर्चस्व संपून टाकायचं. कारण भारतीय जनता पक्षाचे 4 आमदार आहेत सांगली जिल्ह्यामध्ये आणि महायुतीचे म्हणजे शिवसेनेचे 1 आमदार आहेत. असे महायुतीचे 5 आमदार आहेत. तर यासाठी जो पुढाकार घेतला होता, भारतीय जनता पक्षाला जोरदारपणे टक्कर द्यायची याकरता जे पुढाकार घेतलाय तो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांनी घेतलेला आहे. त्यासाठी त्यांनी काँग्रेस बरोबर सतत वाटाघाटी केल्या. विशेषतः आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्याबरोबर त्यांनी सतत वाटाघाटी केल्या. अपक्ष खासदार सांगलीचे जे आहेत ते थोडेसे त्याचा विचार करत होते. म्हणजे जयंतरावांच्या या नेतृत्वाखालच्या आघाडीमध्ये, महाविकास आघाडी म्हणण्यापेक्षा त्याला महाआघाडी म्हणता येईल, त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं का नाही. परंतु विश्वजित कदम यांच्या मार्फत जयंतरावांनी विशाल पाटील यांना सुद्धा ह्या महाआघाडीत सामील होण्यासाठी राजी केलं. आणि त्याच वेळेला माजी आमदार विलासराव जगताप, तासगाव तालुक्यामध्ये ज्यांनी स्वतंत्र विकास आघाडी केलेली आहे ते माजी खासदार संजय काका पाटील, अशा काही अनेक नेत्यांना त्यांनी आपल्या बरोबर घ्यायचा प्रयत्न केला. आता ही जी सगळी प्रक्रिया सुरू होती याच दरम्यान बिहारची निवडणूक झाली आणि बिहारमध्ये भारतीय जनता पक्षप्रणित एनडीएनं जो प्रचंड विजय मिळवला त्यामुळं कालपासून म्हणजे गेल्या एका दिवसातच सांगली जिल्ह्यामधले जे भाजप विरोधक आहेत ते बऱ्यापैकी हादरलेत असं आपल्याला दिसतंय. आणि बरेचसे नेते आता पुन्हा या महाआघाडीत सामील होतील का नाही याबद्दल शंका वाटायला लागलेली आहे. कारण भारतीय जनता पक्षाने एवढा प्रचंड विजय मिळवलेला आहे तिथं साहजिकच भारतीय जनता पक्षाचा जो आपण ज्याला उत्साह आणि ज्याला आपण एकूण त्यांची ताकद, मानसिक ताकद सुद्धा वाढली आहे. आणि त्याचा परिणाम म्हणजे चंद्रकांत दादा पाटील यांनी काल उरण ईश्वरपूरमध्ये जे भाषण केलं आणि त्यावेळेला त्यांच्या उपस्थितीतच उरण ईश्वरपूर इथं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, परंतु ते महायुतीचे उमेदवार विश्वनाथ डांगे यांचा नगराध्यक्षपदासाठी वाजत गाजत अर्ज दाखल केला झाला त्यांचा अर्ज. यापूर्वी तिथं राष्ट्रवादी काँग्रेसनं आनंदराव मलगुंडे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. आष्ट्यामध्ये सुद्धा खुली जागा आहे नगराध्यक्षपदाची, तिथं विशाल शिंदे यांचा अर्ज यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे राष्ट्रवादीतर्फे. आणि आता माने यांची उमेदवारी तिथं महायुतीतर्फे जाहीर झालेली आहे. कालची सगळ्यात महत्त्वाची घटना अशी चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत झालेली ती म्हणजे ईश्वरपूरची निवडणूक, उरण ईश्वरपूरची निवडणूक, आष्ट्याची निवडणूक, शिराळ्याची निवडणूक आणि एकूणच संबंध सांगली जिल्ह्यातल्या सर्व निवडणुका या महायुती म्हणून ताकदीनं लढवायच्या असा निर्णय झाला. आणि त्याचं निदर्शक म्हणजे कालच्या उरण ईश्वरपूर इथं झालेल्या मीटिंगमध्ये, त्या बैठकीमध्ये, त्या मेळाव्यामध्ये महायुतीचे सगळे घटक पक्षाचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील उपस्थित होते, आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते, भारतीय जनता पक्षाचे सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक तर उपस्थित राहणारच, त्यात काही शंकाच नव्हती. CB अप्पा पाटील उपस्थित होते, विक्रम पाटील उपस्थित होते. म्हणजे सगळे, आनंदराव पवार शिवसेनेचे
म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तेही उपस्थित होते आणि प्रचंड निर्धार तिथं करण्यात आला की महायुतीतर्फे ही निवडणूक लढवायची आणि जयंतराव पाटील यांच्यासमोर इस्लामपूरमध्ये सुद्धा तिथं आव्हान उभं करायचं ठरलेलं आहे आणि त्या दिशेनं पावलं पडायला लागलेली आहेत. आष्ट्यातही त्याच पद्धतीची सगळी तयारी सुरू झालेली आहे. ह्या सगळ्या घडामोडी घडत असतानाच जतमध्ये असं झालेलं आहे की जतमध्ये जयंतरावांचा प्रयत्न होता की आमदार गोपीचंद पडळकर जे भाजपचे आहेत त्यांच्या विरुद्ध तिथे एक आघाडी करायची भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, पण तिथेही महाआघाडीतच बिघाडी होईल अशी चिन्ह दिसत आहेत. आणि त्याशिवाय जी महाविकास आघाडीतही बिघाडी होणार आहे, महाआघाडीतही बिघाडी होणार अशी चिन्ह दिसत आहेत. तिथं माजी आमदार विलासराव जगताप म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या, त्यांनी सुरेश शिंदे यांची उमेदवारी तिथं नगराध्यक्ष पदासाठी जाहीर केलेली आहे. तिथं खुली जागा आहे ती, आणि ती जागा जी म्हणजे सुरेश शिंदेची उमेदवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनसूर खतीब यांना स्थानिक नेते आहेत त्यांना मान्य नाही, त्याच वेळेला काँग्रेसलाही ते मान्य नाही. त्यामुळे तिथं काँग्रेस आणि जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे शरदचंद्र पवार साहेब यांची त्यांच्यामध्ये युती होईल असं दिसतंय. म्हणजे तिथं आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार अशी किमान 3 उमेदवार तिथं रिंगणात उतरतील अशी चिन्ह दिसत आहेत. आणि त्यामुळं तिथेही जो भारतीय जनता पक्षाला एकटं पाडायचा जो प्रयत्न होता तो काही फार सफल होईल असं आता तरी दिसत नाही. विट्यामध्ये सुद्धा भक्कम भारतीय जनता पक्षाची युती माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभी राहते असं दिसतंय. आटपाडीमध्ये सुद्धा गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आघाडी उभी राहते भारतीय जनता पक्षाची असं दिसतंय. आणि सगळ्यात महत्वाची घडामोड म्हणजे तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे एकेकाळचे नेते माजी खासदार संजय काका पाटील यांनी स्वतंत्र विकास आघाडी स्थापन केली आणि भारतीय जनता पक्षाच्या विरुद्धच त्यांनी खरी आघाडी उघडलेली आहे. पण आता तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितराव घोरपडे सरकार यांनी आता महायुतीतर्फे तासगाव कवठेमहांकाळ मधली निवडणूक लढवण्यासाठी पुढाकार घेतलाय असं दिसतंय. म्हणजे तासगावची नगरपालिका पुढच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आणि कवठेमहांकाळची नगरपालिका या सर्व निवडणुका महायुतीतर्फे लढवायला पाहिजेत असं स्वतः अजितराव घोरपडे सरकार यांनीच काल तासगावच्या बैठकीमध्ये जाहीर केलं. आणि त्या बैठकीला महायुतीमधले सगळे घटक पक्षांचे नेते हजर होते. भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष तासगाव तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील पाटील उपस्थित होते. त्याचबरोबर अन्य सर्व नेते सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळं आता तिथं आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर अजितराव घोरपडे सरकार यांच्या आणि ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखालची महायुती आणि संजय काका पाटील यांची विकास आघाडी अशी तिरंगी लढत होईल असं दिसतंय. तिथं आता संजय काका पाटील हेच एकटे पडतील त्या राजकारणामध्ये अशी चिन्ह तिथं दिसायला लागलेली आहे. आता याच वेळेला महापालिकेमध्ये सुद्धा चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले की आम्ही महायुती म्हणूनच लढणार. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचे नेते सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा भक्कम महायुती उभी करणार यात शंका नाही. बिहारमधल्या निवडणुकीमुळं आता चंद्रकांतदादा पाटील आणि एकूणच भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते यांचा उत्साह वाढलेला आहे. त्यानंतर त्यांचा आत्मविश्वासही वाढलेला आहे आणि तुलनेनं विरोधकांचा आत्मविश्वास कमी झालाय, थोडासा हादरा त्यांना बसलाय असं दिसतंय. जे आतून गडबड करायचा प्रयत्न करत होते भारतीय जनता पक्षातले असतील, महायुतीमधले असतील जे नेते होते ते सुद्धा आता सावध पावलं टाकतील अशी यापुढची चिन्ह दिसत आहेत. आता प्रॉब्लेम फक्त असाच आहे की भारतीय जनता पक्षासमोर तो म्हणजे पलूस कडेगावमध्ये आहे. तिथं क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद भाऊ लाड यांच्यामुळे एक नवं उमदं नेतृत्व भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे. त्यांनी नुकताच प्रवेश केला. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नामुळेच हा प्रवेश तिथं घडून आला. परंतु कडेगाव तालुक्यामध्ये मात्र काही भारतीय जनता पक्षाचं फार डाळ शिजेल असं दिसत नाही. याचं सगळ्यात महत्वाचं कारण विरोधक प्रबळ आहेत हे तर आहेच, काँग्रेस प्रबळ आहे तिथं विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली, परंतु भारतीय जनता पक्षातच ताळमेळ नाहीये. म्हणजे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख या 2 भावातच ताळमेळ नाहीये. त्यांच्यातच एकमेकांमध्ये प्रचंड दुरावा आहे, भाऊबंदकी सुरू आहे. त्यामुळं कार्यकर्ते सगळे विखुरले गेलेले आहेत. कार्यकर्ते निश्चित काय करावं या संभ्रमात आहेत. त्यामुळे तिथं फार मोठा फटका बसायची शक्यता कडेगाव तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाला बसेल अशी चिन्ह दिसत आहेत. त्याकरता चंद्रकांतदादांनी तातडीने तिथं प्रयत्न करण्याची गरज आहे.
बाकी महापालिकेची निवडणूक दूर आहे. तासगाव विट्यामध्ये वैभवदादा पाटील म्हणजे माजी नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे नेते भक्कमपणे निवडणूक लढवण्याची तयारी करतायत. वेगवेगळ्या तिथं आघाड्या होत आहेत. आटपाडी तालुक्यामध्ये ब्रह्मानंद पडळकर आणि स्वतः गोपीचंद पडळकर हे भारतीय जनता पक्षाची आघाडी मजबूत करायचा प्रयत्न करतायत. असं एकूण चित्र आपल्याला संपूर्ण जिल्ह्यातलं दिसतंय. शिराळ्यामध्ये जरी शिवाजीराव नाईक आणि मानसिंगराव नाईक यांची युती झालेली असली किंवा होणार असली तरी सुद्धा एकट्या मानसिंगरावनी गेल्या वेळेला जिल्हा परिषदेच्या 4 जागा जिंकल्या त्या आणि पंचायत समिती सत्ता हस्तगत केली ती. त्यामुळे आता शिवाजीराव नाईक यांना बरोबर घेऊन लढायला तिथं खुद्द मानसिंगरावांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधलेच कार्यकर्ते आणि नेते फारसे तयार नाहीये स्थानिक पातळीवरचे. ते म्हणतात आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तरी सुद्धा आपण विजयी होऊ शकतो. या बेबनावामध्ये त्यांच्या दोघांच्या कदाचित सत्यजित देशमुख भाजपचे आमदार यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपला तिथेही फायदा व्हायची शक्यता नाकारता येत नाही. तिथं सम्राट महाडिकांनी सुद्धा मोठी फिल्डिंग लावलेली आहे शिराळा तालुक्यामध्ये, कारण ते शिराळा मतदारसंघातून पुढच्या वेळची निवडणूक जोरदारपणे लढवण्याची तयारी करतायत. अशी सगळी एकूण जिल्ह्यातली परिस्थिती आहे. बिहारच्या निवडणुकीमुळे भारतीय जनता पक्ष, सगळे भारतीय जनता पक्षाचे नेते, कार्यकर्ते, सगळे पदाधिकारी यांचा उत्साह वाढलेला आहे, आत्मविश्वास वाढलेला आहे आणि विरोधकांचा आत्मविश्वास काहीसा कमी झालाय असं दिसतंय. पाहूया नेमकं काय होतंय ते. आमचं हे रागरंग.com ही जी YouTube वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.